देव भक्त भक्ताचा भाव तपासतो आणि त्याला आवडेल असा भाव असला की तो केला जातो. माणसाचं तसं नाही. समोरच्यानं काम सांगितल्याच्या नंतर त्याचं ऐकायचं का नाही ऐकायचं हे खूप चष्म्याचे काच पुसपुसू त्याला पाहतात. पहिला बघतात पैशावाला आहे का. तो श्रीमंत असून आपल्या फायद्याचा आहे का. आपल्या फायद्याचा असून आपला नातेवाईक आहे का. आपल्या जातीचा आहे का. कधी आपल्या उपयोगात येईल का. अशा सगळ्या गोष्टीनं तपासणारी आणि मग काम ऐकणारी हरामखोर जात काही ठराविक लोकांची. देव काम करत असताना जात पाहत नाही, त्याचा धर्म पाहत नाही, त्याचा पंथ पाहत नाही, त्याचं कुळ पाहत नाही, त्याची गरिबी पाहत नाही, त्याची श्रीमंती पाहत नाही. कालासाठी उन्हाळा पावसाळा हिवाळा रात्र दिवस घर दार बंगला काही झोपणं काही बघत नाही. मोठा किंवा लहान ह्या गोष्टीचा विचार पंढरीतला मालक करत नाही. तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. आपण सगळा विचार करतो. राग येऊ देऊ नका कोणा. पण परमार्थातला जरी असला तरी आपल्या ग्रुप मधला आहे का. आपल्या ग्रुप मधला नसल तर त्याला इतकं डिवरेवानी पाहते जसं दाहीत जन्माचं याच्या बापाचं कर्ज होतं त्याच्या बापांवर. विडाला देवाची ती वृत्ती नाही. देव फक्त त्याचा भाव पाहतो. आपण दुसरा एक मुद्दा सांगतो. काम ऐकत असताना मी सुद्धा तुमच्यात आलो. कीर्तन करतो म्हणजे फार छान आहे का नाही. फक्त तुमच्या मधलाच एक शास्त्राचा पुराणाचा अभ्यास करून तुमच्या पुढे बसलेला पारमार्थिक क्षेत्रातला डॉक्टर साहेब मी एक शिक्षक आहे. नाही तर बाकी तुमच्या सारखंच माझं सुद्धा वागणे. काय वेगळा बदल आहे माझ्यात. काय बदल. संतात आणि माणसात फार मोठा बदल असतो. समुद्र नदी नवे पैगा पाषाण म्हणून लिंगा संत नवती जगा मानसा. तेव्हा संतात फार मोठा बदल आहे. आपण माणसं आहोत. आपण सुद्धा विचार करतो की आपण समोरच्या व्यक्तीचं काम ऐकतो पण तो आपल्याला काही देईल का. विटेवरच्या मालकाला पैशाचा संबंध नाही. त्याचे पायी घाला मिठी मोल नेघे जगजेटी भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. पैसे घेत नाही आणि कामही फुकट करत नाही. पैसे याच्याकरता घेत नाही कारण पैसे जिच्या ताब्यात आहेत तिला लक्ष्मी म्हणतात आणि लक्ष्मी नुसती पत्नी नसून त्याची दासी. पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. आपण जिच्या सोबत लग्न करतो त्या आपल्या पत्न्या येतात. जर तुम्हाला परीक्षा बघायची असेल तर घरी गेल्यावर उद्यापासून एकच म्हणायचं हे दासी पाणी घे ग. आणि 2-4 दिवसानं या शब्दाचा काय परिणाम होतो मला फोन करून सांगा. बायकोला जर म्हणले तुम्ही हे दासी हे ऐकलं का ग दासी. मान्य करील का बायको आपली. नाही करू शकत. महाराज विश्वात कोणाला किती पैसे द्यायचे हे जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी म्हणतात. पुराणात प्रचलित शब्द आला. आळंदीच्या मालकांनी तो शब्द खूप संतांनी. पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. दास्यत्व हे दासीपण स्वीकारण्यासाठी आधी अभिमान सोडून देता. अभिमान सांडोनी पांडवा गोड सांगतात मालक. पहिला अभिमान जाळून टाकला. पत्नी जरी असेल तरी दास्यत्व करायचं असेल तर अभिमान संपला पाहिजे. पायाची दासी झाली. मग एवढी श्रद्धा लक्ष्मीची देवावर असेल तर लक्ष्मीकडचे पैसे ती मालकाला का देणार नाही. म्हणून त्याला पैशाची गरज नाही. पैसे घेत नाही आणि फुकट करीत नाही. याचा एक अर्थ आहे त्याला भाव लागतो. आणि ज्याचा सात्विक सदाचारी पुण्यशील भाव आहे त्याचं तो काम ऐकतो. आम्ही जरी कीर्तन सांगत असेल तुम्हाला
मोठा बेंबीचा देठ तानू तानू, तरी आमचे काम ऐकणार नाही का? का आम्ही सुद्धा एका स्वार्थानं बरबडलोत. ते त्या भक्तांचं काम ऐकत आहे. त्याची संत त्याची संत ज्यांचा हेत विठ्ठली, किंवा भक्ताईचे जाना जे देही उदास, गेली आशा पास निवारोनी, किंवा विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता सोडीला संसार. लग्न केलं यालाच नुसतं संसार म्हणते तर असं नाही बर का. बाकीच्या पसाऱ्याला पण संसार म्हणते. म्हणजे हे पुरावा असं लोक म्हणतील की जे घोड्यावर बसलाय त्यालाच लागू होतोय. नाही, जे घोड्यावर बसले नाही त्याला पण लागू होतोय. घोड्यावर बसले नाही म्हणजे लग्न केलं नाही त्याला सुद्धा नाही. त्या सुटली द्रव्य लोभ सुटली द्रव्य लोभ स्मदंड छाया तरुवरा. जे घोड्यावर बसले नाही त्याला पण पैसे आवडते. एक जण म्हणला मी लग्न केलं नाही मला पैशाचा काय संबंध आहे. येडपठीस करे. मालकांचं वाक्य ऐसा कोणी दावा हे कन्या पुत्र घोडे दारा धन. किती पसाऱ्यातून तुम्ही तिघ जण खाली बसा ना, जळतात मागच्या बाहेरच्या शापान. कारण तुम्हाला पैसे मिळणार आहेत, मला येत यायला येत यायला येत यायला काय बरं. पाहुद्यान गिरगाव करते डोळे भरून विडाला विडा. कोण पाहणार आहे 2 घंटे. मी पंढरपुरातल्या मालकाचं चरित्र सांगतोय म्हणून पाहलेत विठाला विठा. कारण आपल्याला ही माया सुटत नाही. याच्याकरता आपण हात मारल्याच्या नंतर त्यानं काम ऐकावा हा आपला दर्जा नाही. तो भक्ताचं काम करतोय, भक्ताचे हाकेला धरतोय. पुराणातला एक पुरावा सांगतो तुम्हाला. एका छोट्याशा कार्यक्रमामध्ये काही ठराविक लोक जेवायला बसली होती. घरातली घरात पंगत होती ती. आणि घरातल्या पंक्तीमध्ये शक्यतो जिथं माणसांचा सुकाळ भरपूर आहे किंवा माणसं उल्हासदार आहेत तिथं माणसं वाढतात. पण बऱ्यापैकी कुटुंब प्रणालीत कुटुंब व्यवस्थेमध्ये घरात जेवायला असल्या महिला पण वाढीत असतात. वाढतात मावल्या. तशी एक महिला काही ठराविक लोकांना जेवायला वाढत होती. करा जरासा गोड आवाज करा. छान आहे साऊंड सिस्टीम. देव चांगलं करेल तुमचं. एक महिला वाढत होती. माझ्या माईंनो ती तुमच्यातली एक होती. तिचं नाव होतं द्रौपदी. सात्विक, सदाचारी, पुण्यशील, पावन, विटेवरच्या मालकावर निष्ठा असणारी, आपल्या कुटुंबावर निष्ठा असणारी, आपल्या कामावर कर्तव्यावर निष्ठा असणारी अशी एक सात्विक व्यक्ती म्हणजे द्रौपदी होती. पंक्तीमध्ये भात वाढलेला आहे. पात्र टाकले, भात वाढला आणि सुरुवातीला भातावर वरण वाढल्याच्या नंतर तूप वाढत असतात. आता एका ठिकाणी मी काल्याच्या पंक्तीला गेलो. आपल्याकडे पळसाची लावलेली दुरणा असायची. त्यावेळेला तो भात अर्धा भात द्रोणाखाली घेत होते म्हणजे द्रोण हालू नये याच्याकरता. आता प्लॅस्टिकचा चौकोपरी दुरण असताना सुद्धा एका बैलानं दुरणाखाली भात घातला होता. म्हणजे अजूनही त्याच्या डोक्यात प्रकाश पडलाच नाही. वान त्या आमच्या बाजूला जेवायला बसला होता. काय नशीब आमचं गोड. अजूनही भाताच्या त्या द्रोणाच्या खाली भात, त्या चौकोपरी त्या हालत नाही, डोलत नाही, काय नाही द्रोण, तरी भात पोचला त्याच्या खाली. पाकाय स्थितो उदर निवारण हितार्थाया
तन्नुलाग्र सर्व स्थितो जठरा नलो तृप्तावसय. असा अन्नपूर्णेच्या जेवणाच्या परिस्थितीतले काही आलेले प्रकरण. भात अगोदर खात असतात, शेवटी सुद्धा भात घेत असतात. भात वाढला, वरण वाढलं, त्याच्यावर तूप वाढायचं काम ती माऊली करत होती. डाव्या हातात बकेट आहे तुपाचं आणि उजव्या हातात तूप वाढण्यासाठी त्या बकेटात वगराळ म्हणा, तांब्या म्हणा, बुटकं म्हणा, मोठं घर होतं ना, तिथं काही तुपाची कमी नव्हती ना. त्याच्यामुळे तूप चमचा पुढच्याला लागेल एवढं तूप वाढणारी माऊली. डाव्या हाताला जी संख्या बसली होती जेवणाऱ्यांची ती 78 लोक होते. 78. उजव्या हाताला जी लोक बसली होती ती 36 होती. मी काय तिथला सरपंच नव्हतो, मी काय त्या पंक्तीत जेवायला सुद्धा नव्हतो, कारण आपली लायकी नव्हती तितकी. पण पुराण सांगते, पाहावे पुराणी विचारुनी देवते मालकांचं मत आहे. पुराण सांगते 36 लोक उजव्या हाताला आणि 78 लोक डाव्या हाताला. त्या 36 लोकांपैकी जी 5 लोक होते ते वाढणारणीचे पती होते. धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव होते. आणि 78 लोकांपैकी 5-4 लोकांची नाव सांगतोय. भीष्म, द्रोण, शकुनी, दुःशासन, दुर्योधन, जयद्रथ आणि एक नाव सांगतो इन्मक. नाव ऐकलं नसेल तुम्ही कधी, वाची जा ना. मोबाईल आहेत तुमच्याकडे भिताडासारखे, इचकी जायचे ते पाहायचं पुराण. त्याचं नाव होतं इन्मक. द्वापार युगामध्ये महाभारतामध्ये पंढरीनाथ बुवा सगळ्यात जास्त भडवा आणि हरामखोर कोण असेल तर इन्मक होता. इन्मक होता. भारतीय संस्कृतीमध्ये आपली स्वतःची पत्नी सोडून इतरत्र स्त्रीकडे जो वाईट दृष्टीनं पाहतो त्याला इन्मक म्हणायचं, रावण नाही म्हणायचं. रावण इन्मक हा इतका पापी नव्हता, इतका हरामखोर इन्मक होता. तो इन्मक दुर्योधनाच्या उजव्या हाताला बसलेला आहे. दुर्योधनाच्या डाव्या हाताला त्याचा मामा बसलेला आहे, तो पण हरामखोरच होता. 24 लोक नालायक होते. 24 लोक नालायक होते. ज्याला मोठं व्हायचं असेल का डॉक्टर साहेब, विद्वत्ता अधिक संगतीची सुद्धा ताकद लागते लालाजी. किती माणसं दाखवायची विद्वान असूनही मोकऱ्याच्या संगतीला गेलेले. कुसंगे नाडीला साधू जैसा. अहो तपश्चर्या करणारी माणसं सुद्धा नालायकाच्या संगतीत वाईट जीवन भ्रष्ट झालं. ते पतन अहो चुकून ज्याला हाणता येतं का त्याला ओरिजिनल शेतकरी म्हणतात, आणि झुपल्यावर बी पास पाहत नाही त्याला येडगळ म्हणतात. विठाला उद्धार संघाचा महिमा. आपल्याला जर मोठं व्हायचं असेल तर नुसत्या अभ्यासाने मोठं होता येत नाही, संगतीचा पण परिणाम आहे. एक बाईचा इतका अभ्यास, इतका अभ्यास. रोडगे म्हणले आम्हाला आमच्या तिकडच्या आठवली, ते बी डॉक्टर साहेबच आहेत. पाकशास्त्रात तिची PhD झाली. मोठा शब्द आहे PhD. पाकशास्त्रात इतकी इतकी नाविन्यपूर्ण, इतकी नाविन्यपूर्ण. विद्वान नाही का ती, फार विद्वान. पण पूर्ण स्वयंपाक झाल्याच्या नंतर वाढायच्या टायमाला लाईट गेली आणि दिवा लावला आणि दिव्याची वात वरी करताना बोटानच केली. आता बोटानच करावं लागते ना, पण दिवा होता राखेलचा. पुन्हा हात धुवा का नाही, त्यानंच शिरा वाढला, त्यानंच भात वाढला, त्यानंच पोळ्या वाढल्या. एक थेंबभर राखेलची संगती झाली तर अख्ख्या गावरान तुपातल्या स्वयंपाकाची माती करून टाकली. राखेल काय तिने चमचा 2 चमचे थोडेच ओतलं, बोटाला चिटकलच किती का असेल तिच्या. पण तितकाच राखेलचा संग झाला तर अख्खा स्वयंपाक मातीत गेला. कसे खाते नो. आणि वाईटाचा जास्त पावर असतो, बरं जास्त पावर असतो.
100 लिटर दुधाचं दही करायचं असेल तर इरजण किती टाकते? वय सखूबाई, मंजुळाबाई, द्वारकाबाई, अंतिकाबाई, वत्साबाई, कांताबाई, दुर्गाबाई किती टाकते? 20 लिटर, अर्धा चमचा. मग 100 लिटर दुधाचं दही करायला एक अर्धा चमचा ताक जर असेल तर त्याची पॉवर किती आहे? 100 लिटरला आपल्यासारखं करतोय. 80 ट्रॅक्टर कांदे होते, 80 ट्रॅक्टर कांदे. माझ्याकडे नाही, आपली काय लायकी इतकी पिकवायची. लावले होते मला तितके, चांगली शेती. 80 ट्रॅक्टर कांदे, त्याच्यात 10 कांदे सडके टाकले. 5-6 ट्रॅक्टर कांद्याचा भुगा करून टाकला. 10च कांदे. म्हणून मला वाटतंय चांगल्या कांद्यानं सडक्या कांद्याच्या जवळ गेलं नाही पाहिजे. चांगल्या कांद्यानं सडक्या कांद्याच्या लांब राहायचं. तरी सडका कांदा म्हणला मला भेल म्हणला तरी हरकत नाही, म्हणला तुम्हाला भेल तरी हरकत नाही, पण मोठं व्हायचं असेल तर संगतीचा परिणाम. राजे हो इतका इन्मक नालायक होता. चला संगतीनं माणूस मोठा होत असतो. दुर्योधन हा पापी नव्हता, पण दुर्योधनाला 23 वाईट लोकांची संगत झाली म्हणून दुर्योधन आजही पुराणात दुर्योधनाचं नाव घेतल्याच्या नंतर त्याच्याकडे बघण्याचा, त्याचं नाव ऐकण्याचा दृष्टिकोन डॉक्टर साहेब बदलतो. मुळात हा वाईट नव्हता, संगतीचा परिणाम आहे. संगत चांगल्याच्या सानिध्यात माणसं मोठी होत असतात, मोठी होत असतात. रामायण चालू आहे ना. मला असं वाटतंय वाल्या इतका पाप करणारा मी जन्माला आलोय तसा टीव्हीवर पेपरवर माणूस पाहिला नाही. आपल्याकडे किती खुन केल्या अटक करते, एकच नाही, पुन्हा सोडतेत का? एक एक खून केल्या, एक खून, एक एक एक. वाल्याने किती खुन केले एकाही रामायणकारानं सांगायचं नाही, कारण पुराणात तसा उल्लेखच नाही ना, उल्लेखच नाही. बरं चोर हा संध्याकाळी जेवायला नाही त्याला मारित असतो का ड्युटी बुवा? कशात फुकट कळण शेंडी वळवळ बेजार करून गेली, कोणाला मारित असतो चोर? मग महाराज बी नोटावाला असला तरी त्याला हाणणार. गरीब चौकदाराला मारून काय भेटणार आहे त्याला बिचाऱ्याला? म्हणजे तुम्ही गरीब येत असं म्हणत नाही बरं का. एखाद्या वेळेस काही काही चौकदार इतके श्रीमंत आहे, 150 एकरवाला एक चौकदार होता. म्हणजे कीर्तनकारांनी त्याच्या बाजूच्या लोकांना साधं समजू नये असं 700 वर्षापूर्वी आळंदीतल्या मालकांनी लिहून ठेवलं होतं. प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती. कीर्तनकाराच्या सानिध्यातले लोक प्रत्यक्ष शंकर असतात, त्यांना समजायचं नाही मी लय शहाणा आहे म्हणून. तर वाल्याने अशी माणसं मारली, महाराज जरी मारली असतील तर पैशावाले, वैद्य जरी मारले असतील, पूर्वीच्या काळात डॉक्टरला वैद्य नाव होता, पैशावालेच. राजे जरी मारले असतील तरी पैशावालेच, आम जनता मारली असेल तरी पैशावालेच. स्वराला काही संबंध नसतो, महाराज आहे का काय त्याला काय संबंध, त्याला फक्त पैसे कुंड. मग इतकी माणसं मारली, इतकी माणसं मारली तरी तो वाल्याचा वाल्मिकाचे वाल्मिक ऋषी आणि वाल्मिक ऋषीचे महर्षी वाल्मिक. ताकद कोणाची? अर्धक्षण घडता संताची संगती. एका काही वेळापुरती नारदांची संगत झाली, ही संगतीची ताकद आहे, संगतीची ताकद. चांगल्याच्या सानिध्यात गेलं की माणूस मोठं होत असतो. सज्जन की करले
जाऊ नका. ते म्हणताना आम्ही बोलतच नसतो ना. संगतीची ताकद. दोन पुराणाच्या बाबतीत जर 9 श्लोकाचा इतिहास पाहत गेला तर येळूला अपवित्र म्हटले. साबरी वाढिनल्या सरळा वरी फळना आत पोकळा आस्तन झाले गळा शिळी जैसे. शिळीच्या गळ्याला येणाऱ्या स्तनातून लालाजी दूध निघत नाही. येळू इतका उंच वाढतोय पण फळ लागत नाही. आणि इमारतीला वापरला तर मधातून पोंगे आत पोकळा. येळू 4 गोष्टींना अपवित्र सांगितला. रामायणामध्ये रावणाचा भाचा सांब नावाचा व्यक्ती जगाच्या नाशाकरता तपश्चर्या करत होता. कालास्त्राची तपश्चर्या करत होता. कालास्त्र प्राप्त झालं पण कालास्त्रानं विचार केला याच्या हातात पडलं तर हे चांगल्याला मारीन म्हणून लक्ष्मणजीच्या हातात अस्त्र पडलं. अस्त्र किती तेजस्वी आहे शस्त्र म्हणून प्रयोग केल्याबरोबर येळूच्या जाळीत तपश्चर्या करणारा सांब मृत्यू पावला. या मूर्खाचं जगाचा नाश करणाऱ्या व्यक्तीचं रक्त येळूला लागलं. त्या दिवसापासून येळू अपवित्र. येळू अपवित्र. ह्या येळू हा जर येळू वारकरी संप्रदायाच्या पताका फडकवण्यासाठी लावला तर त्या येळूला गोपीचंद लावतात आणि त्याच येळूच्या पुढे पात्र टेकून नैवेद्य ठेवतात. कोणाची ताकद आहे? अपवित्र येळून पताकेची संगती केल्याबरोबर त्याची पूजा आहे. त्याची पूजा आहे. संगतीची ताकद इतकी मोठी असते. नंतर मग पेरणी करता वापरला का वापरला, पेरणीत कसा स्वीकारला, हे कृषी कर्मातलं फार मोठं वेगळं. पण मी माझ्या कडेवर येतो. हा केसर शिवली. इन्मत नावाचा नालायक व्यक्ती हा जेवायला बसलेला आहे. दुर्योधनाच्या उजव्या बाजूला आहे. कडक करा आवाज, फक्त बेस कमी करा, कडक करा. सगळ्यांनाच द्या, मला एकट्याला नका. आणि द्रौपदी तूप वाढत असताना तिच्या चोळीचं 2ऱ्या क्रमांकाचं बिरड सुटलं. बिरड म्हणजे गाठ. टिकल्यावाल्यांना ही चोळी कळणार नाही. मोठ्या आदरानं तुमची आजी पणजी असेल तर तिच्याकडे बघा, तुम्हाला ती चोळी बघायला भेटेल. ती चोळी, अशी चोळी मुक्ताई साहेबांच्या अंगात होती. ओरिजिनल फोटो जर कुठं पाहायला भेटला तर बघा, आदिशक्ती मुक्ताई साहेबांचा फोटो. गाठीची चोळी जुन्या मावल्यांना असायची. जुन्या मावल्यांना त्या गाठी चोळीला 2 बिरडे 2 गाठी असायच्या. 2ऱ्या क्रमांकाचं बिरड सुटलं. आणि बिरड सुटलेलं इन्मक नावाच्या हरामखोर व्यक्तीनं पाहिलं. आणि त्याला माहित होत दुर्योधन आपल्या डाव्या हाताला आहे. आपण जर दुर्योधनाला सावध केलं तर शेवटी दुर्योधनाची मोठी भाऊजाई आहे, त्याला थोडासा पुळका कनवाळा येईल. म्हणून या हिन्मखानं दुर्योधनाच्या पलीकडून बसलेल्या शकुनीला डोळ्यानं खुणवलं. खुनवा खुनव्या असतात ना डोळ्यानं. डोळे बऱ्यापैकी भंगिरे असतात म्हणून तर पूजा करताना पाठीला पाणी लावा म्हणत नाही, डोळ्याला पाणी लावा म्हणतात. इतके भंगिरे असतात डोळे. काही काहीचे इतके भंगिरे देवा ब्रह्मदेवाला पण मोजता येणार नाही त्याच्या डोळ्याचा भंगिरेपणा. विठाला शकुनीच होता. फार पापी राजा होता शकुनी. गांधार देशाचा राजा होता. आणि शकुनीला इन्मखाने सांगितलं, राजन देखो बोला, खुणवलं डोळ्याने. शकुनीनं लागली दुर्योधनाची उजवी मांडी दाबली, कारण तो डावीकून बसलेला होता. मांडी दाबली. अशे बुवा जी मामाश्री, तुमच्या वहिनी साहेबाच्या चोळीची गाठ सुटली. दुर्योधनानं खाली पाहिलं, डॉक्टर साहेब. शेवटी तो पापी नव्हता. आणि खाली पाहून म्हणला, मामा शोभतय का तुम्हाला? भाच्याची पत्नी ही लेकी समान असते. मी जरी तुमचा सक्का भाचा असेल
तरी पांडव तुमच्या बहिणीचे पुतणे आहेत, त्या अर्थी ते सुद्धा तुमचे भाचीत लागतात. आणि मामानं भाच्या सुनाकडं लेकीच्या दृष्टीनं पाहिलं पाहिजे. शकुनीच्या अंतकरणात इतकं पाप होतं, इतकं पाप होतं, इतकं पाप होतं. त्यानं सांगितलं, मूर्ख नालायका, तुला अक्कल आहे का? तुला मोठं व्हायचं काही कळतं का? यांना चांगुलपणानं चोंबाळशील तर भीक मागशील. काय करायचं मामा? वाढ म्हणावं तू. आणि दुर्योधन गरज नाही. वहिनी लवकर तूप वाढ, वेळ नाही, नाही तर आम्ही उठणार. चोळीची गाठ सुटली. तिच्या लक्षात आलं, डाव्या पंक्तीतले हे 78 लोक आहेत, त्याच्यातला एकही व्यक्ती आपल्याला मदत करणार नाही. उजवीकडे पाहिलं, ती परिस्थिती बघितल्याबरोबर 36 मधले 5 सोडून सगळे उठून गेले. म्हणले या पंक्तीत बसणं उचित नाही. धर्माकडे पाहिल्याबरोबर धर्माने मान खाली घातली. त्यावरती बाकीच्या 4 भावांनी हातातलं बकेट काही घेतलं नाही. द्रौपदीच्या लक्षात आलं, आपलं पती पण आपलं हे तुपाचं बकेट हातातलं घेऊ शकत नाहीत. उलट धर्माने आवाज दिला, पांचाळी वाढ पटकन. मग ज्या वेळेला पती वाढ म्हणतात त्यावरती दुर्योधनाची काय कथा. 2 क्रमांकाचं बिरड सुटलेलं आहे. ज्या वेळेला 1 नंबरचं बिरड सुटेल त्यावेळेला या देशातल्या पवित्र स्त्रीची आबरू रस्त्यावर येईल. किती पवित्र, किती पवित्र. वनवासामध्ये पांडव असताना 7,000 शिष्यासह दुर्वास वनवासात गेलते. आणि दुर्वासाने जेवायला मागितलं. 60,000 लोकायला वनवासात काय जेवायला देता येईल? तिथं का कढा येता का किराण्यासाठी दुकानं येतं? काही नाही तिथं. पण द्रौपदीने अंतःकरणात पंढरीतल्या मालकाचं स्मरण केलं. आणि तेवढ्या अवकाशात डॉक्टर साहेब थोडस वारं सुटलं आणि वाऱ्याने द्रौपदीच्या पायावरच्या मिऱ्या बाजूला सरकल्या. आणि एकाच बोटाचं नख पाहिलं दुर्वासाने, एकाच बोटाचं. या देशातली स्त्री इतकी श्रीमंत आहे, राज्य, राणी व संपत्ती. या देशाची सर्वात मोठी राणीव संपत्ती कोण असेल? राज्याची, देशाची, त्या देशाची स्त्री आहे. तुम्हाला आवडणारा नेता सुद्धा याच देशातल्या स्त्रीच्या पोटी जन्माला आलाय. तुमच्या आवडीचा एखादा फॅमिली डॉक्टर असेल तोही याच देशातल्या स्त्रीच्या पोटी जन्माला आलाय. तुम्हाला आवडणारा एखादा दुकानदार असेल तोही याच देशातल्या स्त्रीच्या पोटी जन्माला आलाय. तुम्हाला आवडणारा एखादा महाराज, मृदंगाचार्य, गायक, कीर्तनकार, भागवतकार, रामायणाचार्य तो याच देशातल्या स्त्रीच्या पोटी जन्माला आलाय. तुम्हाला आवडणारी अष्टादश संत सुद्धा याच देशातल्या स्त्रीच्या पोटी जन्माला आले. तुम्हाला आवडणारे रयतीचे राजा छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा याच देशातल्या स्त्रीच्या पोटी जन्माला आले. महाराणा प्रताप सुद्धा या पवित्र देशातल्या 12 ज्योतिर्लिंगाला त्याचे शिखर पाडल्याच्या नंतर त्या शिखरांचा जीर्णोद्धार करणारी देवी अहिल्याबाई होळकर सुद्धा तुमच्यातल्या त्या स्त्रीच्या पोटी जन्माला आली. किती पवित्र श्रीमंती आहे देशाची, किती पवित्र. आणि त्या पवित्र स्त्रीच्या पायाचं नख पाहिल्याच्या नंतर 60,000 शिष्याचं दुर्वा जेवून बसले. तिचे होता दर्शन मिळे पोट भरी अन्न. इतकी पवित्र स्त्री. आणि त्या पवित्र स्त्रीच्या चोळीची गाठ सुटते. जिचं नख पाहिल्याच्या नंतर दुर्वासासारखा 5 रागीट साधू होते. त्यांना पुराणामध्ये शीघ्रकोपी म्हणतात. शीघ्रकोपी. त्याच्यापैकी दुर्वास 1 नंबरचे रागीट होते. 2 नंबरला सांगता येईल कोण होत? जमदग्नी. जाऊ द्या. 3 नंबरचे सगळ्या गोळ्या घेतल्या डॉक्टर साहेब, रिॲक्शन येत आहे, त्याच्यामुळे तुम्ही वाटून दुपारी 1 घ्या, संध्याकाळी 1 घ्या असं लिहून देता. आजही आपण 2च गोळ्या घेऊ, राहिलेल्या 3 पुन्हा पाहू. विठाला जिचं दर्शन घेतल्याच्या नंतर नुसतं पाहलो, इतकी पवित्र
पवित्र स्त्री, तिच्यावर जर त्या अब्रूचं संकट येत असेल, काय वाटत असेल त्या स्त्रीला? काय दुःख वाटत असेल तिला? 5 पती खाली माना घालते. त्यावेळेला जगाच्या मालकाची विनंती केली, प्रभू कोठे गुंतला द्रौपदी देवाला देव म्हणत असेल, हा भाव वाढवानो. द्रौपदी देवाला देव म्हणत असेल, हा भाव तुमच्या अंतःकरणात राहू द्या. द्रौपदी देवाला भाऊ मानित होती, हा भाव मात्र अंतःकरणात जास्त राहू द्या. हे तसं काय नसते. ते का पाणी एक अडवायला येत असते, तिथून वाढवा लागते. टाटरचं बटन नाही दाबल्या, मोठं हिर किती भरलेली असली तर कुठून पाणी फेकेल ती. विठाला दादा म्हणायची. दादा या शब्दाचा अर्थ आहे भाऊ. भाऊ म्हणून दादा म्हणायची. दादा, अरे तुझ्यासारखे रक्ताच्या नात्यातले 2 पाठीराखे होते रे, त्याच्यातलं एक गेलाय आणि एक जिवंत आहे, तो पांचाळ नगरीमध्ये आहे, येऊ शकत नाही. दादा परम पावन सात्विक सदाचारी पुण्यशील 5 पतीशी पाणी ग्रहण केलंय. धर्मनिरपेक्ष आहेत, सात्विक आहेत, सदाचारी आहेत, वारकरी आहेत, पांडव वारकरी. पाहती पांडव अखंड वनवासी, परित्या देवाशी आळवीत आठवीत भजन करणार आहेत. ते हातातलं बकेट घेऊ शकत नाही. दादा उलट वाढायला लावले रे. बघशील माझी दया येईल का दादा? तुला येईल दया? 2 नंबरचं बिरड सुटलेले, गाठ सुटलेली आणि दुसरं बिरड 14 सेकंदात सुटणारे, फक्त 14 सेकंदात. आणि या 14 सेकंदात तूप वाढत असताना त्याला श्रद्धेनं हाक मारली, देवा बघ रे दादा बघ. आणि त्याच्यात तिनं एकच आड घातली, देवा तुझ्यासारख्या विश्वात व्यापून उरलेल्या जगदानंद कंद जगतपतीला काम सांगणं माझी लायकी नाही, पण माझं शरीर 2 लोकांना पाहू नये याच्याकरता तुला काम सांगते. पांडव तर पती आहेत, नवऱ्यानं शरीर उघडं पाहिलं काय, झाकलं पाहिलं काय. आणि 78 लोकांतले 2 जर काढून दिले तर बाकी सगळे हरामखोर होते. हरामखोर म्हणजे मूर्ख, मूर्ख म्हणजे वेडा. आणि येड्या माणसाला काय कळत असते, झाकलं पाहिलं काय आणि उघडं पाहिलं काय, वेडे. पण 2 ज्ञानी होते, एक द्रोणाचार्य भीष्माचार्य. यायनं मात्र शरीर पाहू. सत आठवलं म्हणून सांगतोय. द्रोणाचार्याला ज्या वेळेला श्रुतीनं प्रश्न केलता वरे गेल्यावर, पितामह तुम्ही एवढे अधिकारी आहात, तुम्हाला 4 भीषण प्रतिज्ञा केल्या, 22 प्रतिज्ञा केल्या, म्हणून तुम्हाला पितामह भीष्माचार्य पदवी, भीषण प्रतिज्ञा 4, 22 म्हणून पितामह भीष्माचार्य पदवी तुम्हाला प्राप्त झाली. आणि धडधड तुमच्या देखता चोळीची गाठ सुटल्यावर वाढणाऱ्या व्यक्तीला विडंबन करतात, हे तुम्हाला पाव वाटलं. जीभ दातात दाबली आणि म्हाताऱ्यानं खाली पाहिलं. अडचणीत होतं म्हातारं, नाही तर म्हाताऱ्यानं सांगितलं असतं, हे दुर्योधन काय अक्कल आहे तुला, मोठी भाऊजाई आई समान असते, मूर्ख आहेस की काय? ऐकत नव्हता का दुर्योधन? एका गोष्टीत दबलेलं होतं म्हातारं. तुम्हाला एक कविता माहित असेल डॉक्टर साहेब, फार जुनी कविता आहे. या देशावर इंग्रजांचं राज्य होतं, त्याच्यातून आपण वाचलो. आपल्यावर निजामाचं होतं, मराठवाड्यावर. बाकी भारत देशावर पगडा इंग्रजांचा होता. इंग्रजात 2 हरामखोर लोक होते आणि त्याच्यामधल्या 2 पैकी एक इतका बुजदिल होता की तो जाणून बुजून गंध लावणाऱ्या शिपायाला त्रास द्यायचा. या काळी गुरुजी, या गंध लावणाऱ्या शिपायाला तो जाणून बुजून त्रास द्यायचा.
काडतुसाला गायीची चरबी लावायचा आणि डॉक्टर साहेब ते काडतूस दातानं तोडावं लागायचं. मग त्यावेळेला हिंदूची जी फौज होती, सैन्य होतं, या सैन्याच्या जिभेला गायीची चरबी लागायची. या पुढे चरबी लागायची. हदगावून आलेत ते, नांदेड मधलं हदगाव. विडाला विडाला गायीची चरबी लावली त्या काडतुसाला. गंध लावणाऱ्या शिपायाला दुःख वाटायचं, गाय आपल्यासाठी हिंदूची जननी आहे. या भारत देशामध्ये पवित्र म्हणून वेदांनी पुराणांनी शास्त्रांनी तिचं वर्णन केलंय, ती गौमाता आहे. आणि त्या गायीची चरबी आपल्या जिभेला, ओठाला लागते, दाताला लागते. फार काही झालं तर काडतूस तोडल्यावर ते थुकत असतील, पण जिभेला आणि दाताला, ओठाला ती चरबी लागत होती. त्या काळातल्या तात्विक व्यक्तीने एका शिपायाला गंध लावणाऱ्या गळ्यात तुळशीची कंठी होती, माळ होती तुळशीची, कपाळाला गंध होता. त्याला विचारलं, का रे, तुला काही वाटत नाही? गायीची चरबी काडतुसाला लावली आणि तू तोडतोस. त्याला हात डॉक्टर साहेब पोटावर ठेवला. याचा प्रश्न आहे रे, याचा प्रश्न. त्याला त्या तात्विकाने एक कविता लिहिली. नच उलटे काळीज त्याचे, नच उलटे काळीज त्याचे, परिशरमिंदे अन्नाचे, नच उलटे काळीज त्याचे. त्याला सांगितलं, अरे मी उलट्या काळजाचा नाहीये. खात्रीचा प्रश्न आहे रे, हे जाणून बुजून असं करतात रे. तसं भीष्म नावाचे पितामह एका ताटाखालचं ठराविक काळापुरतं मांजर झालते, नाईलाज होता. आणि या पवित्र द्रौपदीनं विटेवरच्या मालकाला, द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याला भाऊ म्हणून हाक मारली, देवा फक्त या दोन पवित्र लोकांनी माझं शरीर बघू नये, बाकी जाऊ दे, हे सगळं करताय, काही विषय नाही. दुर्योधनाची मांडी दाबली उजवी शकुनीनं. दुर्योधन पुन्हा बोलवला, वहिनी साहेब. दुर्योधनाचं वाढा म्हणलेला आवाज ऐकल्याबरोबर मरण द्रौपदीला परवडत होतो, मरण 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 परवडत होतो, मरण. एक फार दिवसापूर्वी माझ्या अभंग वाचनात आला. सर्पमाथा मनी, सर्पाच्या माथ्यावरला मणी. बुवा, एक माफी मागून एक शब्द त्याच्यातलाच आहे. पतिव्रतेचे स्तन गेली या प्राण हाताने. भारत देशातली एका पवित्र स्त्री एका पातशाहीनं कोंडीत धरली. इतकी पवित्र, इतकी पवित्र की अमावस्येच्या दिवशी तिच्या अंगाचा प्रकाश पडायचा. इतकी सुंदर होती, इतकी सुंदर. त्या प्रांतात योन राजा होता. शक सांगता यायचं नाही, मला आठवण नाही आता, फार दिवसापूर्वी वाचले मी, 27 वर्षापूर्वी वाचले नाही. आता मला तुम्ही वेळ देईन तो वाचायला. तर त्या राजाने मनात आणलं होतं, मी एक ना एक दिवस माझ्या अंतःकरणातल्या कामाचं सुख हिच्या शरीरासोबत घेईल. त्या राजाचा प्रधान मुसलमानच होता, राजाही मुसलमान होता, त्याचा प्रधान इतका सात्विक होता. सरकार बोले नहीं मिलेंगे, बोले नहीं मिलेंगे. तर राजा म्हणला, बेटा माझं खातू, माझ्या जातीचा असताना तुम्हाला म्हणतो ती मला भेटत नाही. नाही सरकार, मराठीत सांगतो. त्यानं सांगितलं, त्या प्रांतात काही दिवस मी फिरलेलो आहे, मला त्या पवित्र स्त्रीचं आचरण मला माहित आहे, ती तुम्हाला नाही सापडणार, नाही सापडणार.
कर्मणो गहनो गती, त्या दिवशी तिचे पती बाहेर गेलेले आहेत आणि त्या दिवशी या नराधमानं त्या नगरीवर स्वारी केली. कळालं आपल्या या पवित्र शरीराकडे बघून ज्याच्या अंतःकरणात काम उत्पन्न झालाय तो या पवित्र शरीराचे धिंदडे उडवणारे. वाड्याला 4 दरवाजे, ज्याला परस दरवाजा म्हणतात, हा पाठीमागून असतो. सरपण काळी वगैरे आणायचा. आता काय असेल, पूर्वीच्या काळात पावसाळ्यात त्याच्यात सगळं लागणारं सरपण उन्हाळ्यामध्ये साठवून ठेवायचं. 8 महिन्याचं सरपण जायचा दरवाजा होता. त्या दरवाज्यातनं पाठीमागं गेली. परस दरवाजाच्या पाठीमागं गाईचा गोठा आहे. गाईच्या गोठ्याच्या पाठीमागं वैरणीची एक फार मोठी वळई आहे आणि त्याच्या पलीकडे गाईला पाणी पिण्यासाठी एक विहीर होती. दिवस उन्हाळ्याचे होते, विहीर शुष्क झालेली होती. त्याच विहिरीमध्ये थोडंसं सरपण टाकलं. लवकर पेटण्यासाठी 10-5 पेंढ्या टाकल्या. वरूनही पेटून घेता येत होतं, पण तेवढा कडबा जळाल्यावर गाईनं काय खावा, विवेक काय असेल त्या बाईचा विचार करा. आणि तिनं त्या जीर्ण झालेल्या कोरड्या विहिरीमध्ये सरपण टाकलं. त्याच्यात थोड्याशा कडव्याच्या पेंढ्या टाकल्या, वरून इस्तू टाकला आणि ज्या वेळेला त्यानं ज्वाळा प्रज्वल्या त्यावेळेला तिनं जोहार करून घेतलं. जोहार जोहार जोहार. त्यावेळेला जो नराधम आला, पाठीमागचा प्रधान रडत होता, सरकार मैंने पहिलेही बोला था, नाही हात लावू देणार, नाही हात लावू देणार. इतकी पवित्र स्त्री या भारत देशाची, इतकी पवित्र, इतकी पवित्र. द्रौपदीनं सांगितलं तेव्हा, माझं प्रारब्ध जर गहन असेल तर आयुष्यभर एखाद्याची चाकरी करायला लाव, पण या पवित्र शरीराचं दर्शन नको रे देवा. मी आतापर्यंत निष्ठेनं तुझं चिंतन केलं असेल तर या सर्व चिंतनाची तिळांजली देऊन तुला समर्पित करते. पण सांभाळ पवित्र शरीर, सांभाळ सांभाळ. येत नव्हता, येत नव्हता. अशा वेळेला रडावं तर नालायकापाशी रडून काय फायदा आहे. अंतःकरणातून एक ध्वनी प्रगटला, बघ रे दादा, बघ बघ. द्रौपदीचं देवावर किती प्रेम. एकदा देवानं बोट कापल्याचं निमित्त केलं. अहो रिकामा नाही तो, कोणाचे काम आहे पहिला. हाकेसरची दावायला वेडा येतो. एकदा बोट कापल्याचं निमित्त केलं. सख्या बहिणीकडे गेला, सुभद्रेकडे, तिने चिंदी बांधली नाही. द्रौपदीकडे गेले. उद्धव पुढे आहेत. उद्धव पुढे असल्याच्या नंतर उद्धवाला पाहिलं. दादा आलात? उद्धव दादा, जी हो आलोय. द्वारकेचे दादा नाही आले? आले ताईसाहेब. उद्धव बाजूला सरकल्याबरोबर प्रभूला पाहिलं. दादा आलात? तुळशीपाशी उभी होती. पूर्वेकडे तोंड होतं. देवाचं तिच्याकडे तोंड. देवाच्या चेहऱ्याकडे बघून प्रसन्न, दादा आलात? पाहते तर सदरा लाल झाले नाही. काय झाले? बोट कापले. देवाचं कापलेलं बोट. काळे गुरुजी द्रौपदीने डाव्या हातात दाबले. दादा मी चिंधी आणते रे तुझ्या करता. काम फुकट करत नाही सज्जनांना, फुकट नाही. घेशी तेव्हा देशी, ऐसा सशी उदार. घेत आहे, पैसे घेत नाही, फक्त एवढे भाव पाहिजे. बोट दाबला, मी घरातून चिंधी आणते. विवेक किती टोकाचा होता. द्रौपदीने विचार केला, तुळशी वृंदावनापाशी दाबलेलं बोट सोडून दिलं तर महालात जाऊन चिंदी वापस आणेपर्यंत रक्ताचे किती थेंब जातील वाया. त्याच्यापेक्षा आपल्या अंगावर पितांबर मोठा आहे. डाव्या हाताने बोट दाबलं, उजव्या हाताने डोक्यावरचा पदर खाली वळला. इथपर्यंत उद्धव काही म्हटले नाही. तोच पदर पुन्हा डाव्या बगलात दाबला आणि कोपरा वडणार. उद्धव आवडला, ताई काय दादा? कपाळावर कुंकू असल्याच्या नंतर बाईनं पदराकडनं नाटी फाडून विस्तारपूर्वक नाही सांगत, वेगात सांगतोय. तरी पण द्रौपदीनं तो शब्द ऐकल्याच्या नंतर चिंदी फाडली आणि बांधली. चिंधी बांधी ते द्रौपदीच्या बोटाला. एक शपथ पण पुरावा आहे. भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीची बंधू सोपे नारायण, द्रौपदीची बंधू सोपे नारायण. अभंगातला नाही, शपथ आहे.
नंतर कोणी विचकून याच्या करता लगेच सांगून टाकायचं. उद्धवानी पुन्हा विचारलं, ताई एक बोलू नये? ताई, पुराण सांगते पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता, किंवा तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. मी सुद्धा बऱ्यापैकी कीर्तनात बोंबलतोय. जी बाई दिवसात नवऱ्याच्या एकदा पाया पडते तिला भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. आणि जी नवऱ्याच्या पाया कधीच पडत नाही तिनं 100-200 महाराज शिजून खाल्ले तरी उपयोग नाही. नियमाची चौकट आहे. चौकटीच्या बाहेर केलेला, नियमाच्या आचारसंहितेच्या बाहेर केलेला परमार्थ कवडी मोल असतो. कवडी मोल असतो. आई वडिलांचं दर्शन घेणारा मुलगा इतका पवित्र, इतका पवित्र, किती पवित्र सांगू तुम्हाला, त्याच्या तुकोबराय पाया पडतात. गावचा बाळ्या तर त्याचे पाय चाटीन. माय बापाची सेवा करणाऱ्या मुलाच्या तुकोबराय पाया पडतात. नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवदे. आई वडिलांचं पालन करणाऱ्या तुकोबाराय म्हणतात मी त्याला नमस्कार करतोय. देऊतले मालक, काळाच्या थुत्रीत आणणारा माल, काळाच्या भोखंडीवर पाय देणारा माल, मोक्षाला लाथ आणणारा माणूस, मोक्षाला कामाला लावणारा व्यक्ती, काळाला सलाम करायला लावणारी तुकोबाराय. नाव ऐकल्याबरोबर तुकाराम तुकाराम नाम घेता का, एवढ्या अधिकारावर आरूढ असणारी तुकोबाराय आई वडिलांची सेवा करणाऱ्याला नमस्कार करतात. उद्धवानी प्रश्न केला, तसा श्रुतीने पण विचारला होता. उद्धवाने सांगतोय, उद्धवाने विचारलं, ताई मी तुला नमूद केलं ग तुझ्या कपाळावर कुंकू आहे, आणि कपाळाला कुंकू असणाऱ्या बाईनं पदराकडनं नाटी फाडत नसतात. द्रौपदी बोलत नव्हती. उद्धवाला वाटलं आता हिचं चुकलंय, पण उद्धवाच्या मनातली हडाळी जात नव्हती. द्रौपदी चुकू शकत नाही. खात्री मात्र उद्धवाला होती. नवविधा भक्तीतलं एक रत्न आहे, नवविधा भक्तीतलं एक रत्न. बरोबर उद्धवानं विचार केला, विटेवरचा मालक सख्या बहिणीपेक्षा द्रौपदीवर जास्त प्रेम करतो, त्या अर्थी द्रौपदी अधिकारी आहे, ही चुकणार नाही महाराज. म्हणून उद्धवानी पुन्हा तिसऱ्यांदा विचारलं, ताई एक बोलू का ग? काय दादा, मी तुला सावध केलं तर पदराकडून नाटी फाडू नये, तरी का फाडलीस? टच 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 डोळ्यातून पाणी आलं. उद्धवाला सांगितलं, दादा ऐकायचंच तुला? हो. कपाळावर कुंकू असल्यावर पतिव्रतेनं पदराकडून नाटी फाडू नये मला पुराण माहित आहे, पण कपाळावर कुंकू किती दिवस ठेवायचे आणि कोण्या दिवशी पुसायचे हे ज्याच्या हातात आहे त्याच्या करता नाटी फाडी रे उद्धवा. महाराज त्याला स्मरण नसल, त्याला आठवण नसल, त्याला माहित नसल आपल्यावर द्रौपदीचं इतकं प्रेम आहे. अरे एक नंबरच्या चोळीची गाठ, एक नंबरची गाठ सुटणार, 2 नंबरची सुटली होती. 2 गाठी असतात आणि ती 2 नंबरचं पिरियड सुटणार. तेवढ्या अवकाशात हृदय इतकं कापरं भरत होतं की द्रौपदीनं 2 श्लोकात त्याचा अनुवाद सांगितला. मला जर ती प्रक्रिया आली असती तर योगानं शरीर पेटून घेतलं असतं. योगाच्या बळावर जसं या देशातल्या पवित्र स्त्रीनं एका हरामखोराचा शरीराला स्पर्श होऊ नये म्हणून विहिरीत वार करून घेतलं होतं. त्याचं नाव आहे अल्लाउद्दीन खिलजी. आता उशिरा आठवतो. मग ही स्त्री इतकी तर द्रौपदी कमी असेल, पण योगानं शरीर संपवायची ताकद नव्हती असं म्हणणार नाही. पण दुसरे एक कारण होतं, जे आत्महत्या हे समस्येचं कारण नाही, निवारण नाही. नाही नाही नाही, दुःखाचं निवारण हे आत्महत्या नाही. दुःखावर मात करणं हे खरं जग नाही. आणि द्रौपदीने विचार केला, मला श्रुती बुजतील म्हणील, नालायक म्हणील, मूर्ख म्हणील, पागल म्हणील, हिला प्रपंचाचं ज्ञान नाही म्हणील, पण अंतःकरणात दुःख
फिरवत होत आणि सूक्ष्म अशी ओठ हृदयाला कळ लागली. आता हे बिर्ड सुटणार आणि पवित्र शरीर पापी पाहणार. किती ओठ फाकले असतील माहिती, फक्त तिळ जापुरते. तिळ तिळ आगा ओष्टास अनने सुस्थिती तिळाघ्राती जायते, हे पुराण सांगते. आणि तिळा एवढंच रूप धरलं पंढरपुरातल्या मालकानं, तिळा इतकंच. आणि त्या तिळा इतक्या रूपानं श्वासात प्रवेश केला आणि 2 हात शिल्लक झाले. 2 हात पहिले होते. डाव्या हातात तुपाचं बकेट आहे, उजव्या हातात बुटकं आहे आणि 2 हात त्याच्याकरता तयार झाले. ताई, मी तुझ्या हृदयात आहे, मार सुटलेली गाठ चोळीची. हाक मारल्याबरोबर जगाचा मालक आला. हाक मारल्याबरोबर जगाचा मालक आला. 18 मिनिटं वेळ शिल्लक आहे आपला. मी मगाशी बोलून गेलो, देव भक्तांनी हाक मारल्याच्या नंतर त्याची जात पाहत नाही, त्याचा पंथ पाहत नाही, त्याची गरिबी श्रीमंती पाहत नाही, त्याचं कुळ पाहत नाही. एक पोरग राक्षसाच्या कुळात जन्माला आलं, राक्षसाच्या कुळात. ह्या 18-19 मिनिटात 2 प्रसंग मांडतो, पूर्ण विराम. तुम्हाला त्रास देणार नाही. मोठी माणसं लांबून आलेत, काळे सर. डॉक्टर साहेब सुद्धा बसलेत, त्यांना सारखे फोन येते. तुम्ही जशा अध्यात्मात आहात तसेच काही ठराविक डॉक्टर मला आध्यात्मिक क्षेत्रात पाहायला भेटले. आदरणीय डॉक्टर प्रदीपजी भुसे साहेब, जालना हॉस्पिटल. तुमच्यासारखंच पारमार्थिक क्षेत्रात त्यांचाही व्यासंग फार मोठा आहे. बऱ्यापैकी डॉक्टर महाराष्ट्रात पाहायला भेटले, सात्विक. तुमच्यासारखी विद्वान शैक्षणिक क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात उंच भरारी घेऊन तुम्ही कीर्तनात बसल्यावर आमचा एक स्वार्थ आहे. रात्री एक मंत्री कीर्तनात होते. मी त्यांना सुद्धा डॉक्टर साहेब असंच म्हणलं, तुम्ही आमच्या कीर्तनात बसले, आमचा एक स्वार्थ आहे. तुम्ही बसले म्हणजे आम्हाला पैशाचा पाऊस पडतोय असा स्वार्थ नाही. कारण शैक्षणिक क्षेत्रात उंच भरारी घेतलेला, राजकीय क्षेत्रातला, वैद्यकीय क्षेत्रातला, व्यापार क्षेत्रातला, नाना प्रकारच्या उच्च स्थितीत गेलेल्या क्षेत्रातली व्यक्ती अध्यात्मात बसली की बाकीचे लोक लाजून परमार्थात येत असतात. म्हणून मोठ्यांनी अनुकरण केलं की बारकी करत असतात. काल्याच्या पंक्तीत गावातल्या 1 नंबरच्या श्रीमंत माणसांनी वाढायचं टोपला हातात घ्यायचं. गावात सगळ्यात मोठा श्रीमंत कोण आहे, त्यांना आधी टोपलं घ्यायचं भाताचं वाढायला. बाकीचे लोक भात वाढायला पळत येतात. हे मुद्या घालून तिकूनच सांगतो, रामा इकडं कडी आण, मला बघिततोय. मोठ्यानं अनुकरण केलं. जे वडील जे करीत मोठ्यांनी करायचं. काल माघवारीला पंढरपूरला गेलो. मला मारी पहिल्याच 2 होत्या. वारकरी सांप्रदायिक, सात्विक, सदाचारी, पुण्यशील महिन्याची वारकरी, ज्यांना सदाबाबा वारकरी म्हणतात, माझी त्यांची भेट झाली. त्यांच्या गळ्यात 25 माळी होत्या. त्यांच्यातली एक बारीकशी माळ काढली, माझ्या गळ्यात घातली. राहू द्या म्हणले, महाराज वारीला येतात. बाजूला घेतलं आणि कानात एक सांगितलं, महाराज एक विनंती, चंद्रभागेत आंघोळीला जात जा. म्हणलं जातो मी. पण जात जा म्हणले. म्हणलं पुन्हा म्हणलं नेमकं काय? ते म्हणले ऐका ना, जरा जुरा माणसानं डोक्यावर घेतलेल्या महाराजांनी चंद्रभागेत आंघोळ केलेली लोकांनी पाहिलं की बाकीची आंघोळी करतील. एका पवित्र वारकऱ्याचा कालचा हरिदिनीच्या दिवसाचा संदेश, सदाबाबा वारकऱ्यांचा, निष्ठावंत वारकरी, ज्या वारकऱ्याला गुरुवर्य बंडा तात्या मानतात, गुरुवर्य घुले बाबा मानतात, मोठी मोठी संस्थेची आदरीव लोक मानतात. निष्ठावंत वारकरी, निष्ठावंत. पाठीवर थाप टाकली बाबा महाराज. मला ते काल लक्षात आलं, म्हणून रात्री सुद्धा वाक्य वापरलं, आजही वाक्य वापरलं की
उच गेलेली वरी गेलेली माणसं परमार्थात आली की बाकीचे मग येत असतात. गरज असते काळाची. गुरुजीचा हा वेश जरी असा असेल तरी ओरिजिनल शिक्षक आहेत बरं ते. परमार्थात झोकून घेतलेला माणूस रंगारूपावर जायचं नाही कोणाचं. काही काहीचे कपडे टाईट असते तर बायको सतार भाईच्या मिरच्या तोडायला त्याच्यावर काय नसते. कपड्यावर जायचं नसते, काय नसते. ते बाहेरच आपला झगपग फिरतो इकडे तिकडे याच्या त्याच्या हॉटेलवर गुळमट पाणी पितो. बळच उभं राहिल्यावर दुसऱ्याला चहा पाजावंच लागतो. दुकानात आल्यावर आहे का नाही. नका का काही वस्ती घेणं म्हणून सांगावंच लागते घेतात चहा. असे 2-4% तुमच्या नशिबाला भंगिरी असतेच. वरच्या रूपावर काय जायचं नाही. चला राक्षसाच्या कुळातलं भक्त प्रल्हाद. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी उचलो घेत कडेवरी भक्ती सुखी नाला. हात मारल्याबरोबर स्तंभी नारायण प्रगट झाला. कुठे नारायण? विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठावर आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल जळी स्थळे काष्टी पाशानी विठ्ठल खांबा मारलीला प्रगटलं गुर 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 केलं घेतलं मांडीवर. विदारोनी दैत्य प्रेम पाना पाजीला विदारलं टर 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 पोट आणि भक्त प्रल्हादाला कडेवर घेतलं. देवा हाक मारल्यावर आलास रे, आलास रे हाक मारल्यावर. नरसिंह दाखिला ते कॉम्प्युटरवर बसले. वेळेत ज्याला कळतंय त्याला तर शहाणं म्हणत असते. विठाला एक म्हणला मला दिवाळीच्या दिवशी धुरुडा करायचा. सुंबळ्यास का काय? धुरुडा दिवे लावून नसतो ना सुंबळ्या. हा केसरी शिवडीचा पुरावा झालाय. पण पुरावा ऐका ना पुढे. भक्त प्रल्हादाने सांगितलं देवा मी तुझं भजन केलं याच्या करता माझ्या हाकेला धावलास. बापाला मारलंस ना, बापाला मारलंच ना माझ्या. मग आलासच कशा करता? देवान सांगितलं बाप जरी तुझा असेल पण विश्वाला त्रासदायक होता. नाव घेऊन येते देवाची ब्रीद राक्षसाच्या कुळातला. भक्त प्रल्हादान पुन्हा वेठीच धरलं. अधिकारी माणसं भेट नाहीत कोणाच्या बापाला. देवाला सांगितलं देवा राक्षसाचं कुळे म्हणून आम्हाला येडपट समजतोस. अरे महाराजाचं पोरग महाराज झालं काय नवलाची गोष्ट. ज्याचा बाप 24 तास दारू पितोय त्याचं पोरग जर महाराज झाला असेल तर त्याची पाठ थापटायची. परंपरा नाही त्याला. बाकीचे भक्त एखाद्या परंपरेतून आले असतील पण मी राक्षसाचं पोरग आहे ना काही जाण ठेवणं. पण काळजी करू नको तुझ्या कुळाला नाव घेत नाही. त्याच्या कुळातली सून केली. प्रल्हाद, विरोचन, बळी, बाणासूर, बाणासुराची मुलगी उषा आणि उषा अनिरुद्धाला पत्नी केली. ही पंढरपुरातल्या मालकानं. नामधारकाच्या हाकेला धावतो इतकं नाही मागचं पण मिटून टाकित. हिम्मत नाही पुन्हा कोणाची राक्षसाच्या कुळाला वाईट म्हणायची. हो तरी प्रल्हादाने विचारलं म्हणले देवा बापाला मारलंस जाऊ दे म्हणतो ना पण मारलंस ना लई पापी होता. किती पापी होता? नखाची आग आली. नखाचा दाह होऊ लागला होता. ज्याची जीभ भजन करीत नाही नामाविन मुख सर्पाचे ते बीळ जिव्हा नव्हे काळ सर्प आहे. आणि ज्याची जीभ भजन करीत नाही ती सर्पिणी. सर्पाच्या अंगात डॉक्टर साहेब विष असतं कमी अधिक प्रमाणात. काही जास्त विषारी काही कमी विषारी त्याच्यातले ज्ञानी विष असतच. मग नाव घेत नाही त्याचं शरीर विषारी म्हणून हे रक्त लागले. हिवराव टाकलं सज्जने वाळिली त्याची औदुंबरात टाकलं दत्तात्रयानं शुद्ध केलं. आणि मोहाच्या पानात बोटं दिली इतकं विष गेलं. पिंडाच्या दिवशी त्याला माने पानाचा पण मोहाच्या पानात हिरण्यकश्यपूचं विष केलं.
मोहाच्या झाडाला फुलं आल्यावर पान राहत नाही. मोहाच्या झाडाला फुलं आल्यावर पान राहत नाही. आणि या फुलाचं ज्याने पाणी पिलं त्याच्या घरावर पत्तर राहत नाही. याला बी टाळ्याच वाजवायली. किती विष, किती विष. मग इतक्या विषारी माणसानं त्रास दिल्यावर एका भक्ता करता हा केसर शिवडी एक पुरावा देतो ईश्वरबुवा तुम्हाला. आणि भेटलाच वेळ तर नामदेव बुवा तुम्हाला बी देतो. पण थंडीचे दिवस येत लोकांना कोणाला शुगर वगैरे असती त्रास देऊ नये. किती चांगले बैल असले तरी आपला बांधा आला की बैल आखडी पाहिजे. दुसऱ्याच्या रानात गेल्यावर धुरा फुटल्यावर कोर्ट कचेऱ्या भानगड्या असतील नाही का. कशाला आगावपणा करायचा. आपला बांधा पुरतच मधात काजू लाव बदाम लाव मधात बदावर पडू द्याला आणि बांधा लियाना द्याला. अशी लय इडपट असतात ना. पावसाळ्यात तोंडाला यायची तेच बांधणं पोलीस स्टेशनला. दुसरे बंद हे सुरू. बांधाला नाही येणं द्यायला पाहिजे. मधात येणं द्यायला पाहिजे. हो आज्यापासून काशा निघल्या नाही बांधाला कोरीत. बाप तर काशाच्या ढिगात जळाला. इतक्या रानात काशा तरी त्या काळीनं. आणि बांधाच्या कडीला आवत आलं की तिकून शेल्यावर पाय देतो. एकदा उताना झाला तो तुत्रात कणीस गेलं. जेवारीचं नाही रुमण्याचं कणीस. रुमणं धरायला त्याला कणीस म्हणते. ते तुत्रात गेलं फार दात पडली तरी बांधालाच येणं देतो. हा केसर शिवडी सांगते. तांत्रेता युगामध्ये चला प्रल्हाद राक्षसाच्या कुळात, द्रौपदी मानवी कुळातली आहे. शबरी करता पण धावला. लावरं चित्र शशी धरणाऱ्याच्या कुळात. योग पहा पशुच्या कुळात एक साधू. वानर पशुची योनी भरत. मारुतीला अग्रगण्य साधू आहे. पण पैठणच्या मालकांनी योनीच्या बाबतीत पशु उपमा दिली. योनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. हनुमंत मनावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. वारकरी संप्रदायात अग्रगण्य मारुती आहे. आणि या तालमीतलं रत्न संगतीचा परिणाम बघा. संगतीचा पाला खाणारी वानर पण संगतीत मारुती राहायच्या. पाला खाओनी या वाहिले पर्वत. आणला सेतू सिंधुवरी. दगड वाहिले पर्वत वाहिले समुद्रावर सेतू. यानं स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं. धर्माचा ध्वज सांभाळण्याकरता वेगात सांगतो. कुंभकर्णाच्या हाताने मृत्यू झाला. मारुतीराच्या पायावर देह पडला. हाडा मासाचा गोळा पडला. चुरा झालेला होता. किती भजन करीत होता. भरलेला हात रावणाच्या कानाला लावला. रावण कुंभकर्णाचा हात तोडणार. तेवढ्या अवकाशात सांगितलं दादा तुला राग येण्यासाठी नाही ऐकवत रे. पाहिनं रामप्रभूच्या पक्षातलं वानर मेल्यावर सुद्धा त्याचं रक्त राम राम म्हणते रे. मला एकच म्हणायचंय इतके इमानदार माणसं ज्याच्या बाजूने ते आपल्याला ऐकणार नाही. त्याची बायको देऊन टाकणं. भावानं सांगूनही भंगिरेनं ऐकलंच नाही. इतका रावण रगुल होता. चला मारुती रायनं तो पिंड उचलला. प्रभू रामचंद्राच्या हातावर दिला. प्रभू रामचंद्राने विचारला हनुमंता हाडा मासाचा गोळा आहे. मास आहे रक्त आहे मज्जा आहे तंतू आहे हाड आहे त्वचा आहे काय. देवा जरा कानाच्या जवळ घेता का. त्याच्यातून राम नामाचा ध्वनी येत होता. त्याला हृदयाशी पिंड लावला आणि डोळ्यातल्या पाण्याने अभिषेक केला. पहाटेच्या वेळेला ब्राह्मी मुहूर्तावर समाधीचं मुहूर्त होतं आणि त्या मुहूर्तावर गंधमादनाला समाधी दिली आणि विभीषणाला भिक्षा मागली. राजा रावण मेल्यावर तुम्हाला राजा करतो. लंका देऊन टाकली मागणार नाही पण भीक याच्या करता मागतोय. माझ्या गंधमादनाची समाधी सोन्याची करा. पृथ्वीवर जितके देश आहेत त्या सर्व देशात एक नंबरची समाधी जर कोणाची सोन्याची झाली असेल तर गंधमादनाची आधी गंधमादनाची समाधी सोन्याची झाली. पुण्यतिथीचा नियम सांगितला. रावण मेला विभीषण राजा केले.
प्रभू रामचंद्र अयोध्येला गेले. अयोध्येला गेल्याच्या नंतर बिभीषणाने एक पत्र पाठवलं. आवर्षण पडलं. आवर्षण म्हणजे पाऊस न पडणे. मराठीतला गोड शब्द आहे. आपल्याला बऱ्यापैकी इंग्रजी येते पण आपले शब्द कळत नाही. ज्ञानोबराला भाषा 56 येतो. त्या 56 भाषेचा केला शे गौरव. तरी पण या भाषेचं वर्णन केले. माझा मराठाची बोल कौतुके अमृतातेही पैजा जिंके. किंवा ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ. काय किती वर्णन केले. किती आपलं सांभाळून बाकीचं सांभाळलं पाहिजे. भाषा किती शिका पण आपली विसरता कामा नाही. आपली राहिली पाहिजे. मला वाटतंय पूर्णला पूर्ण भाषा यावा पण मुलांना आईला आईच म्हणा किंवा माय म्हणा. भाषा पूर्ण यावा पण मुलांनी वडिलाला बाबाच म्हणा. ही आपली संस्कृती आहे ना. आपली संस्कृती आपली संस्कृती. धर्म उंच जाण्यासाठी बरे काही नियम असतात. जास्त पीक येण्यासाठी जमीन नांगरली म्हणजे पीक येते असं कोण म्हणतंय? पाणी दिल्यावरच पीक येते असं कोण म्हणतंय? खुरपिल्यावरच पीक येते असं कोण म्हणतंय? खत घातल्यावरच पीक येते असं कोण म्हणतंय? त्याच्यासाठी बियाचा दर्जा पण तपासावा लागतो. त्याच्यासाठी जमिनीचा दर्जा पण तपासावा लागतो. त्याच्यासाठी जमीन ओलसर आहे का पाहावं लागते आणि त्याच्यासाठी वेळ सुद्धा पाहावा लागते. सुक्षेत्र आणि ओलटे जही पेरी जे गोमटे आलोट फळ भेटे परी वेळे की गा. वेळ पण तपासावी लागेल ना. वेळ सुद्धा बघावं लागते. नियम आहेत त्याचे सुद्धा. मळण धरते त्याला खळ म्हणतात. आणि खळ्यात मळलेलं मदन एका बाजूच्या जागेवर टाकतात. त्याला कोणती जागा म्हणतात? कॉपी करायची नाही. सांगता येत नाही सांगता यायचं. त्याला वांढ म्हणतात. विढाला खळ्यात मळत असताना मदन बाहेर जाऊ नये म्हणून ज्वारीच्या पेंढ्या आवळून कडेला बांधतात. त्याला कोणता तट म्हणतात? परसडी. शाबास. वा. जिंच्या पॅन्टीवाल्यावर शिका. धोत्रावाल्यांचा आदर करा. मी नेहमी सांगत असतो डॉक्टर साहेब माणसानं किती मोठं व्हावा पण वडील लोकांचा जो अपमान करतो तो भडवा असतो. जुन्याचा कधीच अपमान करायचा नाही. कंडक्टर मला एकदा धोत्रावर येडपटवाणी समजू लागले. गबाळे धोत्रावर. त्याच्यामुळे तर म्हणलं गुरुजीला साधं समजू नका. धोत्रावाली माणसं येडपट असतात असं कोण म्हणते? कारण धोत्रावाल्याचं चित्र असल्याशिवाय भारतातली नोटच चलत नाही. हे तर मानावं लागेल ना तुम्हाला. इतकं पावरबाजी धोत्रावालं. धोत्रावाल्यानं जर चुका केल्या असत्या त्या दुष्काळात जमिनी विकून मथाऱ्या जर गोवायला नेल्या असत्या. वाक्य नीट आहे का माझं? राग येऊ देऊ नका. धोत्रावाल्यानं जर जमिनी विकून मथाऱ्या गोवायला नेल्या असत्या तर पॅन्टीवाल्याला मुंबईला गटार उपसावं लागले असते. मुंबईला चांगले काम लावायला येडे आहेत का ते लोक? म्हणून मागच्यांचा कधी अपमान करायचा नाही. आता जरी तुमच्या काळात चांगले चांगले मळणी यंत्र आले असतील पण हे यंत्र पाहण्यासाठी मागच्यानं परसड्या लावल्यात हे ध्यानात ठेवा. मळणी गाठल्यात हे ठेवा. वांढ्यामध्ये मदन टाकले हे ठेवा. आणि मदन उधळत असताना वाऱ्याची वाट पाहावी लागायची. मदन उधळणाऱ्या आणि खालच्याला रास हातनी हाणणाऱ्याच्या डोळ्याला पापणं राहत नव्हते डॉक्टर साहेब. पापणं राहत नव्हते. मागचं आठवण करा. जो मागचं स्मरण ठेवतो का ती माणसं कधीच उपाशी मरत नसतात. मोठ माहिती आहे तुम्हाला? मोठीला झुपलेल्या बैल 2 जागा ध्यानात ठेवते. एक पुढची मागची. ज्या बैलाला मागची पुढची जागा कळत नाही का पंढरनाथ ते बैल एक तर बगाडी रीत टाकीते नाही तर बगाड मोठ आणणाऱ्याच्या बोकांडीवर ओढीते.
मागची आणि पुढची जागा. बैलाला पुढे दिसते, मागचं दिसत नाही. मागचं कसं दिसत? आपल्यालाही मागचं दिसत नाही. पण बैल ज्या वेळेला मोठ पुढे नेतो तर बैलाचा शेवटचा पाय पहिल्या मोठीच्या वेळेला पहिली सुरुवातीची मोठ पाण्यातून आली, मोठ भऱ्यावर आली, कण्यावर पाय दाबीत असतो, त्यावेळेला बैल आखडीत असतात. भाड 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 पाणी वाजलं की पहिल्याच चक्राला बैल समजितोय याच्या पलीकडे पाय जाऊ द्यायचा नाही. आणि त्याच्या पुढं एक हितभर जरी एक पांड बैलानं टाकला तर बगाड मोठ आणणाऱ्याच्या अंगावर. आता पाठीमागची बाजू दिसत नाही. तर ज्या वेळेला मोठ भरायला पहिल्यांदाच मोठ आतमध्ये गेली आणि कण्यावरचा दोर ताणून धरला की मोठीचं ते मधात जात होत, मोठ भरत होती. बैलानं पक्क लक्षात घ्यायचं, आता हे शेवटचा पुढचा पाय इथेच आला पाहिजे. हा पाऊल जर एकदा माग घेतला तर बगाड बैलन मोठ आणणारा इरीत. महाराज बैलाला ज्ञान होतं मागचं आणि पुढचं. बैलाला मागचं आणि पुढचं ध्यान ठेवतं. ते पहिलं चांगल्या कपड्या घातलेल्या बैलाला अजून आखली नाही का? डॉक्टर साहेब त्या गोळ्या अजून उपलब्ध नाहीत, नाही तर दवाखान्यात मिळाल्या असत्या. ही वैचारिक अक्कल येण्यासाठी वैचारिक पातळी ज्यांनी सांभाळली त्या लोकांच्या सानिध्यात जावं लागेल. मागचं विसरू नका. जी माणसं जुनं विसरतात का ती माणसं सगळं मात्र करीत असतात. हा देश मोठ्यांना मानणारा आहे, आधारी लोकांना मानणारा देश आहे. संप्रदायात किती मोठा मृदंगाचार्य हो द्या, केवढा मोठा गायक हो द्या, केवढाही कीर्तनकार हो द्या, आम्ही आता झालो डॉक्टर साहेब, पण मागच्यानी परमार्थ इथं आणलाय म्हणून आम्हाला महाराज होता आलं. मागच्यानी जर परमार्थ इथपर्यंत आणला नसता तर आम्हाला महाराज नसतो होता आलं. आता तुम्ही नशीबवान आहेत, तुम्हाला पकवत ठोला 80 हजाराच्या बॅग येतात, याबद्दल दुमत नाही. आम्ही नशीबवान आहेत, तुम्ही नशीबवान आहेत. पण विदेशामध्ये अमेरिकेमध्ये एक पक्वात घेऊन गेले वैकुंठवासी शंकर बापू आपेगावकर यांनी धोत्राच्या अर्ध्या धोत्रात पक्वात बांधून नेलता. वडील माणसांनी पक्वात तिथपर्यंत आणला, तुम्हाला इथं येता आलं. मागचे जे कीर्तनकार पायी जाऊन कीर्तन केले त्यांच्यामुळे आजच्या गिरगावच्या बाळ्याला टपराच्या होत नाही गाडीत बसायचा योग आलाय. त्याने जर इथपर्यंत परमार्थ नसता आणला तर आम्ही गाणेच म्हणले असते, याच्या त्याच्या दारात जाऊन गाणे म्हणावं लागले असते. म्हणून मागच्याचा कधी अपमान करायचा नाही. जी मोठ्यांचा अपमान करत असते का त्यांचा दिवा कधी वाटोळीत असतो. बऱ्यापैकी लोकांना निंदा करायची सवय लागली, समोर आल्याच्या नंतर गोड बोलणार माघारी. जेने मुखे स्तवी तेची निंदे पाठी लावी, आईशी आधमाची जातीन त्याची तोंडी पडो माती. समोर आल्याच्या नंतर स्तुती करायची, माघारी निंदा करायची, त्याच्या तोंडात माती पडेल. येत कुलोभय जायते कुलक्षयाति सर्वस्थितायाम यत् प्राप्ते पुत्रे शुभय स्थितायाम अनिष्टोकारास्त तेवच. 2 पाप सांगितले. असं करणाऱ्या व्यक्तीला वंश वाढत नसतो एक, किंवा वाढा वंश तर मूर्ख लेकर जन्माला येत असतात 2. विठाला विठा लोकांची चेष्टा कधी करायची. साधू द्वेषी कुलक्षया. साधूचा द्वेष केला की कुलक्षय होत असतो. महाराज पंढरपुरातल्या मालकाच्या 2 पोर आहे ना, एका महाराजाचा द्वेष केला तर सगळे दारू पिऊन मेले, एकच वाचलं. ते का वाचलं? एका महाराजाचा प्रसाद खाल्ल्यामुळे वाचलं. त्या वारकऱ्याचं नाव सुदामदेव. बाकी सगळे मेले मैरेक नावाची दारू पिऊन. एका साधूचा एका साधूची चेष्टा केली, समाधी केली, पत्र आवर्षण पडलं. याच्या आवर्षण पाऊस बंद पडला आणि विभीषणाने पत्र लिहिलं. भगवान मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र अयोध्या नरेश जगदानंद कंद जगतपती. नाना प्रकारच्या उपमा दिल्या. आमच्याकडे पाण्याची अडचण आहे,
सीताई साहेबांना सांगितलं, प्रभू चारी बाजूनं समुद्र आहे. भगवान सांगतात, सीते समुद्र खारा आहे ना ग, पिण्याच्या योग्यतेचं नाही, ते पाणी कसं पिता येईल? लालाजी नाही पिता येत. मग पाऊस पडला नाही ना, तर पत्र घेऊन येणाऱ्याला प्रभू रामचंद्राने विचारलं, तुमच्याकडे एखादा उत्सव झाला की नाही? पाठीमागे लिहिलं, एका वारकऱ्याचा उत्सव करायचा विसरलात, याच्याकरता आवर्षण पडले. हाकेसर शिवडी सांगतोय, हाके करता जगाचा मालक धावत असेल, डोळ्यातल्या पाण्यानं अभिषेक केला असेल, समाधी दिली असेल, सोन्याची समाधी केली असेल, इतक्या पुरतं नका बघू. अधिकार किती मोठा असतो नामधारकाचा. आणि बिभीषणानं ज्या वेळेला समाधीची पूजा केली, उत्सव केला, त्या दिवशी एक असा प्रसंग घडला. चैत्र महिन्यातली तृतीया होती. चैत्र महिन्यात कडकड ऊन असतो. चैत्र महिन्यातली शुद्ध तृतीया होती. या तृतीयेच्या दिवशी त्या वारकऱ्याने जगाच्या मालकाला हाक मारली. ना हाक काय म्हणून मारली माहितीये का? हे जगदानंद कंदपतये, तुला निसर्ग बदलावा लागेल. पंढरीनाथ बुवा, उन्हाळ्यात पाऊस पडतो याला अकाली पाऊस म्हणायचं, सोप्या भाषेत अवकाळी पाऊस म्हणायचं. अवकाळी मोसमी पाऊस असतो का? पण त्या वारकऱ्यानं सांगितलं, देवा माझा आदेश आहे. अरे मेल्यावर पठ्ठ्याचं रक्त राम राम म्हणत होतं, तुला माझं ऐकता येत नाही? निसर्गात बदल कर. आणि चैत्र महिन्यातल्या शुद्ध तृतीयाला निसर्गात बदल झाला आणि पाऊस पडला आणि लंकेतला भजन करणारा राजा सुखी केला. हात मारल्याबरोबर जगाच्या मालकाला निसर्गातला बदल करून त्याचं काम करावं लागलं. म्हणून मालक पण 9 मिनिटं शिल्लक झाली. सद्गुरु रविदास महाराजांचा उत्सव आहे सध्या चालू. अष्टादश संतांपैकी आई वडिलाची सेवा करत असणाऱ्या व्यक्तीला कोणीही देवाकडे जाता आलं नाही. डॉक्टर साहेब गुरुजी, म्हणून त्या आई वडिलांची सेवा करणाऱ्या संत रविदास महाराजांनी देवाला विचारलं, मी तर काशीला गेलता. देवाला सहज बूट चप्पल शिवायचा धंदा होता. बुटाला चपलाला टाचे मारता मारता रविदासांनी देवाला विचारलं, हे विश्वनाथा, हे जगदानंद कंद जगतपते पंढरी ईश परेश पांडुरंगा, हे काशी विश्वनाथा, देवा मी येऊ शकत नाही रे तुझ्याकडे. महाराज इतक्या श्रद्धेनं हाक मारावी. आणि विटेवरच्या मालकाने, काशीतल्या मालकाने चांबडे बुडवायच्या कुंडात प्रसाद पाठीला. रत्न जडित कंगन, नियत तेरी अच्छी है तो किस्मत तेरी ताशी है, कर्म तेरा अच्छा है तो घर में मथुरा काशी है. रविदासांना कंगन पाठवले. काय ऐकत नाही. पण आई वडिलाला झोप येत नाही म्हणून शेंडीला दोरी बांधली होती. आणि दोरी मागच्या घरात बंगई होती. त्या बंगईवर बुट शिवता शिवता मान हलायची आणि मान हल्ल्याबरोबर शेंडी हलायची, बंगई हलायची. आई वडिलाला काम करता करता झोका देणारा व्यक्ती संत रविदास महाराज. अशा परमपावन साधूचा सुद्धा याच आठवड्यात उत्सव आहे. उपस्थित सर्व श्रोत्यांना प्रणाम करतो. रत्नाचार्य भरत महाराज त्यांना धन्यवाद देतो. आदरणीय पंढरीनाथ महाराज, किशोरजी महाराज, जे नामदेव महाराज आदी करून सर्व वारकऱ्यांना पुनश्च धन्यवाद देतो, प्रणाम करतो. साऊंडवाल्यांना धन्यवाद, कॅमेऱ्यावाल्यांना धन्यवाद देतो. अंधेरच्या टिकून हातगावकडून काळे सर आले, त्यांनाही धन्यवाद. आदरणीय डॉक्टर उडगे साहेब मावडी हॉस्पिटलचे सर्व ते सुद्धा आले. उपस्थित बऱ्यापैकी ज्येष्ठ श्रेष्ठ, वाटते तुम्ही काळकोंडी काल्याला आलतो तुमच्याकडे. काळकोंडीकर सर्वात अगोदर फार दिवसापूर्वी तुमच्याकडे रामकथा केली. खूप दिवस झाले त्यावेळेला, खूप दिवस झाले. तुमच्याकडे एक साधूचा अधिष्ठान, याही ग्रामदेव